ऑपरेशन टायगर नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. आधी ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटात गेले आणि आता चर्चा सुरू झाली आहे ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीची. एका विधानाने हा सगळा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. खासदार अमोल कोल्हे म्हणाले, ऑफर आली तर विचार करू. त्यानंतर लगेच राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित झाला आहे. आता ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन तुतारीची सुरुवात झाली आहे का? शरद पवारांच्या पक्षातील खासदार खरंच अस्वस्थ आहेत का? आणि जर कोणी गेलं तर तो नेमका कुठे जाणार? याच प्रश्नांचा राजकीय अर्थ समजून घेणार आहोत. नमस्कार, मी मिलिंद आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. थेट मुख्य विषयाकडे वळूया. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या फोडाफोडीच्या राजकारणाची चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे. कारण काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आणि त्याला ऑपरेशन टायगर असं नाव दिलं गेलं. या घटनेनंतर विरोधकांमध्ये पुढचा नंबर कोणाचा याची चर्चा सुरू झाली. खरं तर शरद पवार यांच्या गटाची ही हालत होणार नाही असं बोललं जातं. शरद पवारांनी सुद्धा या बाबतीत सांगितलं, पण त्यातच अमोल कोल्हे यांच्या एका विधानाने या चर्चेला आणखी हवा मिळाली. पण या संपूर्ण प्रकरणाकडे फक्त एका विधानाच्या नजरेतून पाहिलं तर चित्र अपूर्ण राहील. कारण इथे फक्त प्रश्न अमोल कोल्हे यांचा नाही, तर शरद पवारांच्या पक्षासमोर उभे राहिलेल्या भविष्यातील राजकीय आव्हानांचा आहे. पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पावर बोलताना अमोल कोल्हेंना प्रश्न विचारण्यात आला की विकास कामांसाठी सत्ताधारी पक्षात जाण्याची ऑफर आली तर काय कराल? त्यावर त्यांनी ऑफर आली तर विचार करू असं उत्तर दिलं. एवढंच वाक्य पुढे मोठी राजकीय बातमी बनलं. विरोधकांनी याचा वेगळा अर्थ काढला, तर महायुतीतील काही नेत्यांनीही यावर भाष्य करत राष्ट्रवादीत बदलाचे वारे वाहत असल्याचा दावा केला. दुसरीकडे संजय राऊत यांनी हे विधान दुर्दैवी असल्याचं म्हटलं. त्यामुळे एका साध्या उत्तराचं राजकीय वाचन वेगवेगळ्या पद्धतीने होऊ लागलं. मात्र त्यानंतर अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितलं की माझं विधान केवळ पूर्ण नाशिक रेल्वेच्या संदर्भात होतं. जर विकास कामासाठी अशी ऑफर आली तर त्या संदर्भात विचार करू असं त्याचा अर्थ होता. पक्ष सोडण्याचा किंवा महायुतीत जाण्याचा त्यामागे कोणताही हेतू नव्हता. उलट त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आम्ही सर्व 8 खासदार शरद पवारांसोबत आहोत. पवार साहेब सांगतील ते धोरण आणि तेच आमचं अंतिम मत असेल. पण राजकारणात अनेकदा स्पष्टीकरणापेक्षा पहिलं विधान जास्त चर्चेत राहतं आणि इथेही तसंच झालं. कारण गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात सतत पक्षांतराची उदाहरणं समोर येत आहेत. त्यामुळे कोणत्याही नेत्याच्या अशा प्रकारच्या विधानाकडे संशयाने पाहिलं जातं. विशेषतः विरोधी पक्षातील एखादा नेता विकास कामांचा मुद्दा मांडतो तेव्हा लगेच त्याच्या पुढच्या राजकीय पावलावर चर्चा सुरू होते. याच पार्श्वभूमीवर ऑपरेशन तुतारी ही चर्चा पुढे आली. म्हणजेच ठाकरे गटानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही फूट पडू शकते का, हा प्रश्न विचारला जाऊ लागला. मात्र इथे एक मोठा फरक आहे. ठाकरे गटातील खासदारांसमोर पर्याय जवळपास स्पष्ट होता. त्यांच्यासाठी शिंदे गट हा मूळ शिवसेनेतून तयार झालेला पर्याय होता. पण शरद पवारांच्या खासदारांसमोर तसं नाही. त्यांच्यासाठी अजित पवारांचे राष्ट्रवादी, भाजप आणि महायुतीतील इतर पर्याय अशा अनेक शक्यता आहेत. त्यामुळे प्रश्न फक्त कोणी जाणार का एवढाच नाही, तर गेला तर कुठे जाणार हा अधिक महत्त्वाचा ठरतो. यामागे आणखी एक राजकीय गणित असल्याचं बोललं जात आहे. विरोधी पक्षातील खासदारांना विकास कामांसाठी निधी मिळण्यात अडचणी येतात, अशी तक्रार अनेकदा केली जाते. मतदारसंघातील लोक विकासाची अपेक्षा ठेवतात. पण जर सत्ताधारी पक्षाकडे निधी आणि निर्णय क्षमता असेल तर विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींवर दबाव वाढतो. त्यामुळे काही नेते सत्तेकडे झुकतात असा आरोप विरोधक सातत्याने करत आले आहेत. याच कारणामुळे डिलिमिटेशन सारख्या महत्त्वाच्या विषयांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी फोडाफोडीचं राजकारण सुरू असल्याचाही आरोप केला आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटात दोन वेगवेगळे विचार पुढे येत असल्याच्या चर्चा समोर आल्या. एका गटाचं मत काँग्रेससोबत अधिक जवळ जाण्याचं असल्याचं सांगितलं जात आहे, तर दुसरा गट भविष्यात एनडीए सोबत जाण्याची शक्यता नाकारत नाही, अशी चर्चा आहे. या दाव्यांना अधिकृत दुजोरा नसला तरी अशा चर्चा सुरू असणं हेच पक्षासाठी राजकीय आव्हान मानलं जात आहे. कारण चर्चा सुरू झाली की विरोधक त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षाकडून सातत्याने एकच संदेश दिला जात आहे, पक्ष एक संघ आहे, कोणताही खासदार किंवा आमदार पक्ष सोडणार नाही. अमोल कोल्हे यांनीही तेच सांगितलं. भास्कर भगरे यांनीही आम्ही सर्वजण एकत्र असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे सध्या तरी अधिकृत पातळीवर कोणतीही फूट दिसत नाही. यात आणखी एक महत्त्वाचा राजकीय पैलू आहे. अजित पवार यांच्या विधानानंतर
राष्ट्रवादीच्या सत्तेतील गटाचं नेतृत्व आता सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आलं आहे. पक्षाची धुरा नुकतीच त्यांच्याकडे आली असल्याने त्यांच्यासमोर संघटन मजबूत ठेवण्याचं आणि सत्तेतील समतोल राखण्याचं मोठं आव्हान आहे. दुसरीकडे शरद पवार विरोधी बाकांवर असले तरी त्यांच्या राजकीय अनुभवाचं आणि मार्गदर्शनाचं महत्त्व आजही कायम आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींमध्ये लगेच एकत्रीकरण होईल अशी शक्यता सध्या तरी कमीच दिसते. काही काळापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने भविष्यात अधिक जवळ येण्याच्या चर्चांनाही वेग आला. सध्याच्या राजकीय परिस्थितीत हा पर्याय तुलनेने अधिक व्यवहार्य मानला जातो. कारण सुनेत्रा पवार सत्तेच्या बाजूला आहेत, तर शरद पवार विरोधक आहेत. अशा परिस्थितीत पुढील विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकाच छताखाली येतील असं चित्र तरी सध्या दिसत नाही. त्याचवेळी भाजपने राष्ट्रवादीच्या पारंपरिक प्रभाव क्षेत्रातही आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे. अहिल्यानगर सारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यात तानपुरे यांना पक्षात घेत आमदारकी देण्यात आली, तर विवेक कोल्हे यांनाही पुढे आणत भाजपने त्या भागातील आपली राजकीय पकड मजबूत केली. त्यामुळे कोणतंही ऑपरेशन न करता शरद पवारांच्या प्रभाव क्षेत्रातील दोन महत्त्वाचे शिलेदार भाजपच्या राजकीय परिघात गेल्याचं चित्र निर्माण झालं. त्यामुळे शरद पवारांसमोर आता केवळ पक्ष एक संघ ठेवण्याचंच नाही, तर आपल्या पारंपरिक गडावरचं वर्चस्व टिकवण्याचंही मोठं आव्हान उभं राहिलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढच्या काही महिन्यात शरद पवार कोणते राजकीय डाव टाकतात, हेच महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाचं समीकरण ठरू शकतं. राजकारणात आजची भूमिका आणि उद्याचं वास्तव वेगळं असू शकतं. विशेषतः निवडणुका जवळ आल्या की समीकरणं वेगाने बदलतात. पक्षांतर, आघाड्या, नव्या युती, विकास कामं, सत्तेची गणितं आणि मतदारसंघातील दबाव या सगळ्या गोष्टी एकत्र येतात. त्यामुळे आज निर्माण झालेली चर्चा पूर्णपणे निराधार आहे असं म्हणणंही कठीण आहे, आणि ती निश्चित सत्य आहे असं म्हणणंही तितकंच चुकीचं ठरेल. सध्या उपलब्ध घडामोडी पाहिल्या तर एक गोष्ट स्पष्ट दिसते: महाराष्ट्राच्या राजकारणात आता प्रत्येक विधानाचं राजकीय वजन वाढलं आहे. एका वाक्यावरून संपूर्ण पक्षाच्या भवितव्याची चर्चा सुरू होते. म्हणूनच ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन तुतारीची चर्चा रंगत असली तरी प्रत्यक्षात काय घडणार हे येणारा काळच ठरवेल. शरद पवार आपला पक्ष पूर्वीसारखाच एकसंघ ठेवतात की सत्तेच्या राजकारणात काही नवी समीकरणं समोर येतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असेल. तुमच्या मते शरद पवार आपला पक्ष एकसंघ ठेवण्यात यशस्वी होतील की आणखी काही मोठे नेते पक्ष सोडतील? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र.